आहे। आज आपल्याला इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे। ही प्रश्नपत्रिका 21-22 या चालू वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणारी आहे। परवा आपला पेपर आहे आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आज आपण सोडवली तर आपल्याला तिचा जास्तीत जास्त फायदा हा होईल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित सोडवायच्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलची प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य बघा। प्रश्न पहिला, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1. चौकटी पूर्ण करा। एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यातला पहिला प्रश्न, फोटो नंतर व्हिडिओ क्लिप घेणारा। या उतार्यातच त्याचं उत्तर आहे। ते उत्तर आहे शेर्पा। लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना न मानणारी ती आहे अरुणिमा। दुसरा प्रश्न, सत्य वा असत्य विधान लिहा। 1. 21 मे 2013चा लढाईचा अगदी सुरुवातीचा टप्पा आला। हे विधान असत्य आहे। 2. अरुणिमा सिन्हा यांचा ऑक्सिजनचा साठा जेमतेम 40-50 पावलांवरच संपला। हे विधान सत्य आहे। स्वमत, अरुणिमा सिन्हा यांच्या अंगी असलेले तुम्हाला आवडलेले गुण तुमच्या शब्दात लिहा। याचं उत्तर आपण मनाने लिहायचं आहे पॅरेग्राफच्या आधारे, पाठाच्या आधारे। आ भाग, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। कोणते लिहा। पावसाची वाट पाहणारे या पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे। पावसाची वाट पाहणारे ते आहेत शेतकरी। दुसरं, विठू दर्शनाची वाट पाहणारे संत। असत्य विधान ओळखा। वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी। असत्य विधान पाहिजे आपल्याला। या ठिकाणी 4 विधानं दिलेली आहेत। त्याच्यातलं ब हे जे काही विधान आहे, अंधश्रद्धा डोळस व पक्की होते, हे विधान असत्य आहे। पुढचं, सत्य विधान ओळखा। वाट पाहण्याचे फायदे। तर त्याच्यातलं पहिलं विधान हे सत्य आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न, तुम्ही वाट पाहत असलेल्या एखाद्या घटनेचं वर्णन करा। पाठाच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढचा प्रश्न आहे अपठित गद्य। खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। एका शब्दात उत्तर आपल्याला लिहायचं आहे। निरंजनने धावतच यांना गाठले स्टेशन मास्तर, त्याचं उत्तर आहे। या ठिकाणी एक उतारा दिला आहे बघा, अपठित म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा, आणि त्याच्यावरच्या या प्रश्नाचं उत्तर आहे। दुसरा प्रश्न, खराब झालेल्या रोळांची पहिली खबर देणारा तो आहे निरंजन। उतार्यातच त्याचं पण उत्तर आहे। पुढचा प्रश्न, असत्य विधान शोधा व लिहा। निरंजनने धावतच बस स्टेशन मास्तरांना गाठलं। हे जे काही विधान आहे पहिलंच, हे विधान असत्य आहे। बस स्टेशन नाही, तिथं रेल्वे स्टेशन पाहिजे होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न तयार करा। 9:50 हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। तर त्याचा प्रश्न आहे, निरंजन स्टेशनवर पोहोचला तेव्हा कोणती गाडी नुकतीच आली होती? त्याचं उत्तर आहे 9:50ची। त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे। आकाशी झेप घेरे पाखरा ही कविता दिलेली आहे आणि त्यावरची कृती, पाखरू आसरा घेते त्या गोष्टी आहेत वैभव आणि माया। बघा पहिल्याच कडव्यात त्याचं उत्तर आहे। दुसरी कृती, आकृतीबंध पूर्ण करा। पाखराला ओलांडायच्या गोष्टी, दरी, डोंगर, राणे, सागर, सरिता। दुसऱ्या कडव्यात त्याचं उत्तर आहे बघा। त्यानंतर तिसरा आणि चौथा प्रश्न आपण वाचा। त्याचं उत्तर आपल्याला आपल्या चॅनलच्या इयत्ता 10वी मराठीच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल।
आकाशी जेबगिरे पाखरा या कवितेचा स्वाध्यायीचा व्हिडिओ आपण बघा. त्यामध्ये आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं सहज सापडतील. त्यानंतर आ भाग, मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेची कृती सोडवा. खोद आणखी थोडेसे या कवितेचा आपल्याला मुद्द्यांवर आधारित विचारले. पहिला मुद्दा आहे, प्रस्तुत कवितेचे कवयित्री आहेत आसावरी काकडे. दुसरं, कवितेचा विषय आहे प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये पाहण्यासाठी आपल्याला खोद आणखी थोडेसे या कवितेचा स्वाध्याय पाहावा लागेल आपल्या चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये. त्यानंतर दुसरी कविता दिली, किंवासाठी येते कविता. दोघांपैकी एकाचंच उत्तर आपल्याला लिहायचं आहे, पण आपण सरावासाठी दोन्ही कवितांचं पाहू. तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे. कवितेचा विषय आहे प्रस्थापित वर्ण व्यवस्थेविषयी लढा या ठिकाणी दिलेला आहे आणि याची भाषिक वैशिष्ट्ये आपण या कवितेच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये पाहावी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. या कवितेचं उत्तरसुद्धा आपल्याला त्या कवितेमध्येच मिळेल. प्रश्न तिसरा, स्थूल वाचन. 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 3 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष आणि व्युत्पत्ती कोशाचे कार्य. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या चॅनलवरच्या इयत्ता 10वी मराठीच्या प्लेलिस्टमध्ये बघावीत. आणि आपण आता दुसरा जो काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा, त्याचं उत्तर पाहू. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं शिक्षण, त्यांना स्टेट सिलेक्शन बोर्डमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. पुन्हा दुसरं शिक्षण त्यांनी घेतलं ट्रेनिंग अकॅडमी या ठिकाणी आणि त्यांचा स्वभाव होता तो जिद्दी स्वभाव होता. त्यानंतर आपण वळूया चौथ्या विभागाकडे, व्याकरणाचा भाग. पहिला प्रश्न चौथा समास. आता मी जे काही उत्तरं तुम्हाला सांगते ते नीट ऐका आणि लक्षात ठेवा. समास, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, कर्मधारे समास. पानसुपारी, पानसुपारी वगैरे समास. समाहार द्वंद्व. शब्दसिद्धी, खालील शब्दांना आळू प्रत्यय लावून शब्द तयार करा. झोप झोपाळू, विसर विसराळू. बिन उपसर्ग लावून तयार होणारे 2 शब्द लिहा. बिनशर्त आणि दुसरा आहे बिनधास्त, बिन बोबाट. आता वाक्प्रचार. तमा न बाळगणे, परवा न करणे. मग्न होणे, गुंग होणे. खुणगाट बांधणे, निश्चय करणे. रुंजी घालणे, भोवती चक्कर मारणे. यापैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा आपण अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. मग्न होणे, लीना अभ्यासात मग्न झाली. निश्चय करणे, मी परीक्षेत पहिला नंबर मिळवण्याची खुणगाट बांधली. या पद्धतीने 2 वाक्यांचा आता आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आ भाग, भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्तीसाठी पहिलं, ज्यास कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. दुसरं, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. पुढचं, शब्दांचे 2 समानार्थी शब्द लिहा. सदन म्हणजे घर आणि श्रीमंत. वर्तमानपत्र या शब्दाचे 2 शब्द, मान आणि पत्र. लेखन नियमानुसार शब्द. याच्यातला आता पहिला प्रश्न शब्द जो काही आहे विभूषितल्या गटातला पहिला शब्द बरोबर आहे. दुसऱ्या याच्यातला सार्वजनिक हा पहिलाच शब्द बरोबर आहे.
त्यानंतर साहित्यिक, याच्यातलाही पहिला शब्द बरोबर आहे. चौथा दुर्मिळ, त्याच्यातला पण पहिला शब्द बरोबर आहे. दुष्काळ, त्याच्यातला तिसरा शब्द बरोबर आहे. आणि मैत्रीण, त्याच्यातला दुसरा शब्द बरोबर आहे. तो आपण शुद्ध स्वरूपामध्ये उत्तर म्हणून लिहायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. चुकीचं शब्द दुरुस्त करायचे दिलेल्या वाक्यातले. पहिलं वाक्य आहे, मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. याच्यामध्ये चुकीचे शब्द ही आहे, हीला दुसरी विलांटी पाहिजे आणि भाषेची या शब्दाला सुद्धा दुसरी विलांटी पाहिजे. या दोन्ही शब्दांना दुसरी विलांटी करून आपण हे वाक्य जसंच्या तसं पुन्हा लिहायचं आहे. दुसरा प्रश्न, परीक्षा तोंडावर आलेली असायची. चीला दुसरी विलांटी द्यायची आपल्याला आणि परीक्षाला रेला दुसरी विलांटी देऊन हे विधान दुरुस्त करून लिहायचं आहे. पुढचं वाक्य, मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. घरीला दुसरी विलांटी हवी आहे. आणि अजून एक चूक, माणूसला पहिला उकार हवा असेल. हायेजवळ पूर्णविराम द्यायचा आहे आपल्याला, कॉमा द्यायचा आहे त्या ठिकाणी. ह्या दोन चुका आहेत. त्यानंतर चौथं, आमच्या साऱ्या घरात आज सुतके वातावरण होतं. सुतके, केला दुसरी विलांटी आणि सूला पहिला उकार. विरामचिन्हे, दुहेरी अवतरण चिन्ह, जे काही डोक्यावर दोन कॉमा दिलेले आहेत ते जसे तसे आपण या ठिकाणी काढायचे आहेत आणि पुढं नाव लिहायचे दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर मग जवळ जो काही स्वल्पविराम दिसतोय ते चिन्ह काढायचे आणि पुढं लिहायचे स्वल्पविराम. त्यानंतर तिसरं आहे प्रश्नचिन्ह, चिन्ह काढायचे आणि पुढं म्हणायचे प्रश्नचिन्ह. त्यानंतर चौथा प्रश्न, पारिभाषिक शब्द. पहिला शब्द या ठिकाणी दिलेला आहे लेक्चर, त्याचं नाव आहे अधिव्याख्यान. आणि थेरपी म्हणजे चिकित्सा. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे उपयोजित लेखनासाठी. पत्रलेखन आपल्याला दिलेले आहे. कैलास पुस्तकालयाची जाहिरात दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला पत्र विचारलेलं आहे. पहिलं पत्र मागणी पत्र आहे आणि दुसरं विनंती पत्र. दोघांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे आणि जर आपल्याला दोन्ही पत्र येत नसतील तर पुढचा प्रश्न आपण कव्हर करायचा आहे सारांश लेखनाचा. प्रश्न पहिला ई, आपण जो काही निरंजनचा उतारा या ठिकाणी वाचला त्या उतार्याचा आपल्याला सारांश करायचा आहे, 1/3 करायचा आहे. म्हणजे 4 ओळींमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन, कथा लेखन आणि बातमी लेखन. हे तिघांपैकी आपल्याला कोणत्याही 2 कृती करायच्या आहेत. सोप्या आहेत तिन्ही कृती. जाहिरात लेखन आणि कथा लेखन ही जास्त सोपं आहे. ही अपूर्ण कथा आपण वाचायची आणि पुढं आपल्या मनाने ती पूर्ण करायची आणि या कथेला एक छान असं शीर्षक द्यायचं आहे, त्याच्यामधून काहीतरी बोध द्यायचा आहे. आणि जाहिरात तर आपण भरपूर पाहतो टी व्हीवर, वर्तमानपत्रामध्ये. तशीच जाहिरात आपण बालरोग तपासणी शिबिराची जाहिरात आपण छान अशी आकर्षकरित्या तयार करायची आणि ती लिहायची 5 गुणांसाठी. शेवटचा प्रश्न आहे आपला लेखन कौशल्यासाठी. त्यामध्ये आपल्याला कोणतीही एक कृती सोडवायची आहे. पहिला निबंध आहे प्रसंग लेखनाचा. वृक्षदिंडीच्या संदर्भात प्रसंग लेखन आपल्याला करायचं आहे. दुसरं आहे आत्मकथन, नदीचं आत्मवृत्त लिहायचं आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे, किंवा वृक्षसंवर्धन काळाची गरज या विषयावर आपल्याला वैचारिक लेखन करायचं आहे. तिघांपैकी एकच निबंध लिहायचा आहे, मोठा लिहायचा आहे, 8 मार्कांचा आहेत त्याला.
सुरुवात, शेवट, अलंकारिक भाषा वापरा, शुद्ध लिहा आणि कमीत कमी आपण 2 पानांचा 1.5 ते 2 पानांचा हा निबंध आपण लिहायचा आहे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील. 1 पेजच्या पुढंच आपला निबंध हा गेला पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीची या ठिकाणी परवाच्या पेपरसाठी सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला ती नक्कीच उपयोगी येईल. अशीच प्रश्नपत्रिका आपलीसुद्धा राहणार आहे, काहीही टेन्शन घेऊ नका. आपण आतापर्यंत जो अभ्यास केला असेल, आपल्याकडे जे मराठीचं मटेरियल असेल ते सर्व वाचा